मला हे सांगा, हे झालं असं वाटतं आपलं. हां कॉस क्यूब झालाय साइन रेस टू पावर 4. आता मी सांगितलं तुम्हाला हे असे न्यूमेरिकल आहे जे स्टँडर्ड असेच करावे लागतात, लक्षात ठेवा. आता साइन रेस टू पावर 4x ला लक्षात ठेवा काय करायचं. I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बाळांनो साइन रेस टू पावर 4x इंटू dx आहे, करेक्ट आहे. त्याला काय करायचं, I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू पावर 4x ला करायचं साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx a रेस टू द पॉवर m रेस टू द पॉवर x. आणि साइन स्क्वेअर एक्सला काय करायचं, तर ऑलरेडी आपण केलं आहे बघा टाईप बी मध्ये पहिला क्वेश्चन. साइन स्क्वेअर एक्सला काय केलं होतं सांगा, सांगा साइन स्क्वेअर एक्सला काय केलं होतं. 1 मायनस कॉस टू इटा डिवाइड बाय 2 असं काहीतरी केलं आहे. आता लक्षात ठेवा साइन स्क्वेअर एक्सला काय केलं आहे आपण, मी पुन्हा सांगतो लक्षात ठेवा. 1 मायनस कॉस 2x किती असतं, 1 आणि कॉसमध्ये मायनस साइन असेल तर 2 साइन स्क्वेअर आणि अँगलच्या काय होतं हाफ. तर बाळांनो मला हे सांगा साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू किती असतं बोला, 1 मायनस कॉस 2x आणि मल्टिप्लाइडचा 2 डिवाइडमध्ये जातो. आता इथे टाकायचं बोला I इक्वल्स टू किती असतं इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स इंटू dx. आणि जिथं साइन स्क्वेअर आहे तिथं लिहायचं 1 मायनस कॉस 2x अपॉन काय लिहायचं 2. 1 मायनस कॉस 2x अपॉन काय लिहायचं 2 झालं. सो I इक्वल्स टू किती असतं बोला इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय इथे किती असतं 2 स्क्वेअर इंटू dx. ओके 2 स्क्वेअर इंटू dx. सो I इक्वल्स टू किती असतं इंटिग्रेशन ऑफ बोला साधी गोष्ट आहे काय सांगू शकता बोला. हां 2 स्क्वेअर किती असतं रे बाळांनो 4. 4 इज अ कॉन्स्टंट टेक आउटसाइड सांगा 4 येईल की 1/4. 1/4 इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट किती असतं 1 मायनस कॉस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू किती असतं dx. ओके लक्ष द्या इंटू dx. ओके आता इथं काय करायचं बघा. I इक्वल्स किती असतं बाळांनो 1/4 इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट बोला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असतं बोला a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस बी स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे किती असतं 1 स्क्वेअर मायनस ट्वाईस a इंटू कॉस 2x प्लस किती असतं बी स्क्वेअर म्हणजेच किती असतं कॉस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर ए कॉस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. थांबा इथं आता फसणार आहात. कॉस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर लक्ष द्या. आता इथं बघा इथं काय केलं a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज a स्क्वेअर मायनस ट्वाईस a इंटू बी प्लस किती असतं बी स्क्वेअर. ओके बी स्क्वेअर म्हणजे समजलं आहे ना, बी म्हणजे किती आहे सांगा कॉस की कॉस 2x कॉस 2x हा बी आहे आणि बीचा स्क्वेअर. ओके आणि इंटू किती आहे बोला dx आहे. आता इथं काय करायचं बाळांनो इकडे लक्ष द्या. I इक्वल्स किती असतं बोला 1/4 इन ब्रॅकेट हां काय होईल 1 स्क्वेअर इज 1 मायनस 2 इंटू 1 2 इथे किती असतं सांगा कॉस 2x प्लस इथं काय करायचं कॉस स्क्वेअर 2x आणि इंटू काय करायचं dx. कॉस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर 2x बरोबर आहे. ओके आता इथं बघा प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट करा. I इक्वल्स टू 1/4 इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट थांबा मेन ब्रॅकेट इथे लिहिला मेन ब्रॅकेट इथे लिहिला प्रत्येकाला इंटिग्रेशन इकडनं हे बघा इंटिग्रेशन ऑफ तिकडनं आला 1 इकडनं कोण लिहिलं सांगा dx मायनस 2 इथे किती आहे सांगा कॉस 2x हे बघा कॉस 2x तिकडनं आला dx आणि इंटिग्रेशन ऑफ इकडनं कोण आलं सांगा कॉस स्क्वेअर 2x आणि तिकडनं कोण आला सांगा dx आणि ब्रॅकेट गेट्स कंप्लीट. लक्ष द्या मी काय म्हणताय इकडनं 1 तिकडनं dx इकडनं हा तिकडनं dx तिकडनं हा तिकडनं dx. ठीक आहे. आता तसं पाहिलं तर 1चं इंटिग्रेशन निघून जाईल 2 इज अ कॉन्स्टंट टेक आउटसाइड कॉसचं इंटिग्रेशन निघून जाईल पण इथं कोण आहे कॉस की कॉस स्क्वेअर एक्स. आता कॉस स्क्वेअर एक्सचं काय करायचं तर बघा जा बी मधला सेकंड नंबरचा पॉईंट बी मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन केला आहे कॉस स्क्वेअर एक्स ती तिथं करावं लागेल. आता इथं काय करू इकडे लक्ष द्या बाळांनो 2 मिनटं थांबा काही गडबड करू नका सरळ आपण एक काम करू शकतो 2 मिनटं थांबा काय करू शकता लागलीच ते इंटिग्रेशन घेऊन घ्या. इथे लिहिलं 1/4 हे बरे इथं लिहिलं इंटिग्रेशन आणि dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन त्याला विचारचं क्वेश्चन तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे सांगा 1 कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे एक्सचा 2 इज अ कॉन्स्टंट गेट आउटसाइड इंटिग्रेशन ऑफ काय कॉस सांगा व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस मायनस साइन की साइन पण कॉस ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. तर आन्सर किती येईल सांगा बोला साइन ऑफ 2x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x किती असतं 2 साधी गोष्ट आहे ना डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x येतच असतं बाळांनो. सो d/dx ऑफ 2x ओके प्लस इथं जर का बघितलं तर इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर. आता कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय इथं आहे dx. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर बोला कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं कॉस स्क्वेअर ऑफ 2x. आता काय करायचं साधी गोष्ट आहे बाळांनो इकडे लक्ष द्या. ओके मला हे सांगा 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला काय सांगा बोला थांबा आता गोंधळ आहे 1 आणि कॉसमध्ये प्लस साइन असेल तर किती असतं बोला 1 आणि कॉसमध्ये प्लस साइन असेल तर किती असतं 2 कॉस स्क्वेअर अँगल हाफ म्हणजे 2x हाफ x असतं. से येस म्हणजे याचा अर्थ 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 इज इक्वल्स टू किती असतं कॉस स्क्वेअर एक्स. से येस म्हणजे थोडक्यात काय झालं हे बघा इकडून इकडे गेलं तर अँगलच्या हाफ होतो हे माहित आहे पण इकडून इकडे आलं तर अँगलच्या हाफ होतो की अँगलच्या डबल होतं अँगलच्या डबल. इथे एक्स आहे तिथे काय झालं x 2x कारण प्रॉब्लेम काय मला कॉस स्क्वेअर एक्स नाही आहे माझ्याजवळ कॉस स्क्वेअर किती आहे 2x आहे. मग आता मला हे सांगा मला कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला भेटला
मला कॉस स्क्वेअर 2x फॉर्म्युला पाहिजे. सांगा कॉस स्क्वेअर 2x फॉर्म्युला काय आहे सांगा. हे डिवाइडमध्ये 2 येणारच आहे. का बरं? कारण की 1 आणि कॉसमध्ये प्लस साईन असेल तर 2 कॉस स्क्वेअर आणि अँगलच्या हाफ इकडे येत असतो. बरं आहे. पण आता प्रॉब्लेम काय, इकडे बघा, इथं 1 येईल, इथं प्लस येईल. सांगा इथे x आहे, इथे काय झाला 2x, म्हणजे x चा 2x म्हणजे डबल झाला. तर इथे 2x आहे, तर 2x चा डबल किती होईल सांगा 4x कॉस ऑफ 4x. कॉस ऑफ 4x. कदाचित मी उलट्या भाषेत असे शिकू शकलो असतो तुम्हाला की बाळांनो 1 प्लस कॉस ऑफ 4x काय असतं. मग तुम्ही काय म्हटलं असतं, सर 1 आणि कॉसमध्ये प्लस साईन असेल तर काय येईल, हा 2 की 2 कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर अँगलच्या हाफ. सांगा 4x हाफ 2x. समजला की नाही. म्हणजे इथं कॉस स्क्वेअर जो 2x आहे त्या कॉस स्क्वेअर 2x ला मी काय टाकणार सांगा बरं. कॉस स्क्वेअर 2x ला टाकणार 1 प्लस कॉस 4x अपॉन 2. बरं आहे. हा जो कॉस स्क्वेअर 2x आहे त्याला टाकणार बाळांनो मी 1 प्लस किती असतं कॉस 4x अपॉन काय टाकणार सांगा 2. 1 प्लस कॉस 4x अपॉन किती टाकणार सांगा 2. से यस यस. आणि नंतर आता सॉल्व्ह करा घ्या. ओके आता शांततेत घ्या थोडं प्लीज. हां झालाय ती शेवटची स्टेप बाकी बाळा. आणि प्रॉब्लेम काय माहिती का, या अशा स्टँडर्ड स्टेप्स आहे असंच करावं लागते. ओके आता इथं काय करायचं बाळांनो, इकडे बघा आता. हां आवाज नको प्लीज. हां हां सांगा बरं काय तर आन्सर. ओके तुम्ही सांगितलं. ओके लक्ष द्या. आय इक्वल्स टू किती आहे 1/4 इन ब्रॅकेट. थांबा 1/4 इन ब्रॅकेट. इथं कोण आहे x मायनस इथं कोण आहे सांगा साइन 2x. थांबा रे साइन 2x अपॉन 2. कारण 2 इज अ कॉन्स्टंट. टेक इट आउटसाइड. नाही ऑलरेडी पहिले इथं 2 आहे ना. शिट x मायनस 2 इंटू ओके 2 इज अ कॉन्स्टंट. टेक आउटसाइड. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. बरं आहे. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. ओके प्लस ओके लक्ष द्या पुन्हा इथं 1/2 इज अ कॉन्स्टंट. टेक इट आउटसाइड आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये. कारण आता इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं आहे 1चं की 1 प्लस कॉस. म्हणजे त्यातही इंटिग्रेशन सेपरेट होईल दोघांना. कुठल्या दोघांना 1ला आणि कॉसला. म्हणून 1/2 आणि इथे लिहितो 1/2. लागली ते एक स्टेप वाढवा अजून. इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस किती असतं कॉस 4x 1 प्लस कॉस 4x ओके इंटू किती आला dx. ओके ब्रॅकेट गेट्स कम्प्लीट झाला. आता इथं काय करायचं लक्ष द्या. हां बाळांनो आय इज इक्वल्स किती आहे बोला 1/4 इन ब्रॅकेट x मायनस 2 इंटू 1 2 2 गेट्स कॅन्सल. इथं काय राहिलं सांगा साइन 2x प्लस इथे किती असतं 1/2. आता एक काम करा ब्रॅकेटमध्ये जा. प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट. इंटिग्रेशन ऑफ 1 तिकडनाला dx. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ किती असतं 4x तिकडनाला dx. ब्रॅकेट गेट्स कम्प्लीट. ओके झालं. चला इकडनं dx इकडनं कॉस तिकडनं dx. से यस यस. सो आय इक्वल्स टू किती असतं बोला 1/4 इन ब्रॅकेट. इथं कोण आहे x मायनस किती आहे बोला साइन काय साइन 2x प्लस किती असतं 1/2 इन ब्रॅकेट. सांगा इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx किती असतं बोला. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx कम ऑन सांगा. x प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस किती असतं बोला साइन. सांगा कॉस ऑफ x आहे की एफ ऑफ x आहे एफ ऑफ x. तर किती येईल साइन ऑफ एफ ऑफ x डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ x किती असतं 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 येईल. बरोबर आहे. ओके आता सगळे तुमचे इंटिग्रेशन झाले. हळूहळू ब्रॅकेट सॉल्व्ह करून सगळ्यात शेवटी प्लस सी लिहायचं. हां लक्षात ठेवा. आता सगळे ब्रॅकेट ओपन करा. सांगा किती होईल 1/4 टाइम्स ऑफ x मायनस किती येईल 1/4 टाइम्स ऑफ किती असतं साइन 2x. ओके प्लस 1/4 इंटू 1/4 किती असतं 1/8. 4 इंटू 2 8 होईल ना. आणि चला सध्या ब्रॅकेट लिहा x प्लस किती असतं इट्स अ साइन 4x. ओके अपॉन किती असतं 4. ब्रॅकेट गेट्स कम्प्लीट आणि इथं प्लस सी. आणि आता हाय ब्रॅकेट ओपन करून टाका. चला काय होईल आय इक्वल्स किती होईल सांगा 1/4 टाइम्स ऑफ x मायनस 1/4 टाइम्स ऑफ किती असतं साइन 2x प्लस इथं असतं 1/8 टाइम्स ऑफ x प्लस किती येईल सांगा साइन 4x. लक्ष द्या. आणि खाली काय येईल 4 इंटू 2 किती येईल सांगा 32 ना. ओके 32. ओके प्लस किती असतं सी. खतम. इज दॅट क्लिअर. यस. आता सगळे ब्रॅकेट ओपन झाले. आता काही राहिलेलं नाही. समजेल का बोला. यस. हळूहळू न्यूमेरिकलची क्वालिटी आणि डिफिकल्टी लेवल वाढणार आहे मी आत्ताच सांगताय. ओके त्यामुळे थोडं लक्ष द्या. आणि दररोज मी काय 1 तास बरोबर घेत नाही. ओके अर्धा तास 45 मिनटं घेतो. दररोज जेवढे 5-5 6-6 7-7 न्यूमेरिकल होतात तेवढी घरी प्रॅक्टिस करा. आणि घरी प्रॅक्टिस करत असताना मागचे न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायची. म्हणजे आज जेवढे 7-8 झाले तेवढे तर करायचीच आहे पण मागचे सगळे झालेले. उद्या अभ्यास करताना म्हणजे त्या दिवसाचे तर करायचे मागचे सगळे म्हणजे एवढे करा की ते पाठच झाले पाहिजे तुमचे. समजलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे असं नका करू आज 7 शिकवले म्हणजे 7च करायचे नाही. तुम्हाला ते 7 करायचे आणि मागचे वाढचे. म्हणजे दररोज तुमचा अभ्यास कमी होणार आहे की वाढणार आहे वाढणार आहे. लक्षात ठेवा. सो आय इक्वल्स टू आणि नशीब आहे जर काय इंटिग्रेशन माझा संपेपर्यंत तुमचाही प्रिपेअर्ड झाला की झालं मग इंटिग्रेशन आहे. मग तिकडे एमचा व्हेक्टर राहतो फक्त बस. म्हणजे मेन टेन्शन गेलं. लक्षात ठेवा. सो आय इक्वल्स टू किती असतं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन. सांगा इथं तर काही टेन्शनच नाही. 1 आणि कॉसमध्ये प्लस साईन असेल तर किती असतं 2 साइन स्क्वेअर की 2 कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर. 1 आणि कॉसमध्ये असते 2 कॉस स्क्वेअर अँगलच्या हाफ 2x हाफ x असतो x. सो आय इक्वल्स टू 1/2 इज अ कॉन्स्टंट टेक इट आउटसाइड. इंटिग्रेशन ऑफ किती असतं बोला कॉस स्क्वेअर x इंटू dx.
सो आय इक्वल्स किती असतं बोला 1 की 1/2 इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच किती असतं सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे असतं सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स खतम झालं आणि आय इक्वल्स किती असतं 1 की 1/2 इंटिग्रेशन डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन आहे कुठला सेक की सेक्स स्क्वेअर एक्स त्याला विचारायचा क्वेश्चन तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे बोला tan x चा अदरवाईज तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला जा बघा किती नंबरचा आहे सांगा नंबर सांगा किती नंबरचा आहे बोला किती आहे बोला इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू
ई बाय 4 रेस टू आर एक्स लॉग ऑफ ए बाय बी काय असतं लॉग ए मायनस लॉग बी लॉग ऑफ ए बाय बी इथं असतं लॉग ए मायनस किती असतं लॉग बी अप मायनस इथं असतं काय असतं सेक ऑफ 3x and 3 is a constant equal outside x 1 and plus c लॉग ची व्हॅल्यू किती असतं 1 हे एवढं लिहिलं चालते नाही तर मग तुम्ही असं लिहा आवाज नको रे ई बाय 4 रेस टू द पॉवर एक्स अपॉन 1 मायनस लॉग 4 आणि मायनस दिस टर्म प्लस सी खतम बस होईल यात मला असं वाटते टाईप बी झाला आहे ना नेक्स्ट ठीक आहे बाकी नंतर बघू